नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो. मी राज तोडणकर आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये द रोमिंग प्लेयर. तर मित्रांनो, केदारनाथची रूम तर तुम्हाला माहितीच आहे आपली, जबरदस्त. तर आता निघालो आहे, वाजलेत सकाळचे 3:30 आणि जातो आता डायरेक्ट स्पर्श दर्शन घ्यायला. मी आणि प्रतीक निघालो आहे. मोने आणि दिप्या दोघे आंघोळ करत आहेत, त्यामुळे मग आपण तोपर्यंत लाईनमध्ये जाऊन उभं राहावे, कारण एकदा जर लाईन वाढली तर मग वांदे होतील आपले. तर चला आता लाईनमध्ये पाऊस पडतो आहे, लाईनमध्ये जाऊया. तर मित्रांनो, जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांना केदारनाथचे व्लॉग्स आवडत असेल त्यांनी या व्लॉग्सला लाईक आणि शेअर नक्की करा. तर भेटूया थोड्या वेळामध्येच. बघा मित्रांनो, केदारनाथचं मंदिर आणि इकडे आहे लाईन स्पर्श दर्शनची. आता ती लाईन वाढत चालली आहे. आम्ही यांना म्हटलं की आम्ही तोपर्यंत जाऊन लाईनमध्ये थांबतो, तुम्ही या पटकन. तर ते सुद्धा येतील तोपर्यंत. तर मित्रांनो, हे मंदिर आहे आणि ही दुसरी लाईन आहे. आपण आहोत दुसऱ्या लाईनमध्ये. दुसरी लाईन म्हणजे 5 वाजता मंदिर उघडेल, कपाट उघडेल 5 वाजता. जय 5 वाजता मंदिर उघडेल आणि आपलं दर्शन एक 6 वाजेपर्यंत होऊन जाईल. आत्ता वाजलेत बरोबर 4 आणि हे दोघं अजून यायचे. बघूया किती वेळा येत आहेत ते. लाईन आता वाढत चालली आहे. इकडे आपल्याला आपली लाईन 1 तासाभरात येईल, अर्ध्या तासात. आता पाठीमागे अजून 2-1 ताशी तरी लाईन झाली आहे. आमचे 2 खुळे गेलेत आता VIP दर्शनच्या लाईनमध्ये. इकडे होते पण आता गेलेत VIP दर्शनच्या लाईनमध्ये. बघूया त्यांचं दर्शन किती वाजेपर्यंत, कारण VIP दर्शनला 4 वाजता सुरू करतात, पण त्यासाठी जाऊन तुम्हाला पावती वगैरे पाडायची असते. 4 वाजता दर्शनाला सुरुवात होती. ते आता गेले तिथे, आपण इथेच थांबलो जनरलच्या लाईनमध्ये. महादेव 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 भोले भोले भोले. आत्ताच दर्शनाची सुरुवात होते. दर्शन हळूहळू लाईन आपली पुढे जाते. आलोय आता एकदा लास्ट लाईनमध्ये, म्हणजे आता आपण जाणार केदारनाथचं दर्शन घ्यायला आतमध्ये. कडक अजून उजाडलं नाही, अजून सुरुवात व्हायची आहे उजाडायला. आणि वाजले आता 4:45, 15 मिनटं होईल सुरुवात. ही आहे लास्ट लाईन आणि ह्या लाईन नंतर डायरेक्ट आपण जाणार मंदिरामध्ये. चला, तर आलो एकदम बाबांच्या दरबारात, एकदम जवळ. चला आता आतमध्ये जाऊया. आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे, सो जाऊया आतमध्ये. आतमध्ये काही व्हिडिओ वगैरे अलाउड नाही आहे, फोन अलाउड नाही आहे. सो त्याच्यामुळे आता इथेच थांबूया आणि थोड्या नंतर भेटूया. चला आता आतमध्ये जाऊया. शेवटचा फोटो. तर आत्ताच दर्शन झालं. पाऊस पडतोय खूप, जबरदस्त दर्शन झालं. एकदम जवळजवळ नाही म्हटलं तरी 15-1 मिनटं तरी आम्ही आतमध्येच होतो. जबरदस्त दर्शन झालं आणि आता उजाडलं सुद्धा. तर आता रूमवर जातो, पाऊस कमी व्हायची थोडी वाट बघतो आणि मग भीमशिलाला जायचं आहे, भैरव मंदिराला जायचं आहे. तर बघूया आता पाऊस कधी कमी होतोय ते. जरा रूमवर जातो आधी. निघालो परत एकदा रूमवरून. सकाळी खूप पाऊस पडत होता म्हणून परत रूमवरती गेलो होतो. आता रूममधून चेकआउट केलं आणि आता आपण जाणार आहोत भीमशिला बघण्यासाठी. त्यानंतर बाजू इकडे वरती हे आहे कालभैरवांचं मंदिर आहे, तिथे सुद्धा जायचं आहे. तिथे 1 किलोमीटरचा ट्रेक करायचा आहे. तर बॅग्स वगैरे आपण त्या खाली लॉकरमध्ये ठेवणार आहोत. तर ते लॉकरमध्ये ठेवून आपण मग तिथे जाणार आहोत. 1 वाजेल आपल्याला लगभग सगळं आटपेपर्यंत. आणि मग 1 वाजता आपण रिटर्न खाली उतरायला सुरुवात करणार आहोत. तर आता मोने आणि मी आत्ता खाली आलो आहे. प्रतीक आणि अजून येत आहेत. आत्ता निघाला आहे प्रतीक, येतोच आहे. पाऊस पडायला सुरुवात झाली आणि दिप्याचं काय नेहमीप्रमाणे पाठवून सगळ्यात उशिराच आहे.
चला, जोपर्यंत धुकं आहे तोपर्यंत फोटोज वगैरे सगळे मस्त येतील. आणि आपले जे फोटोज आहेत ते खाली मी इंस्टाग्राम हँडल मेन्शन करेन. त्या इंस्टाग्राम हँडलवरती तुम्हाला बघायला मिळतील. त्या इंस्टाग्राम हँडलला नक्की फॉलो करा. चला आता जरा बॅग्स ठेवूया आणि जाऊया भीमशिला बघायला. तर आत्ताच टीका वगैरे सुद्धा लावला, जबरदस्त एकदम सगळ्यांनीच लावला आहे. दीपेशने सुद्धा टीका लावला आहे, इथे मोनेने सुद्धा लावला आहे आणि प्रतीकने सुद्धा लावला आहे. तर आता जरा फोटोज काढायचे आणि मग जायचं आहे वरती भैरवनाथाच्या मंदिरामध्ये. तिथून मग आपण खाली जाणार. आता चला, वातावरण जरा व्यवस्थित आहे तोपर्यंत भीमशिला सुद्धा तुम्हाला दाखवूया. तर आता फोटो बिटो झालेत मस्तपैकी काढून. तिघांचं पण ID मेन्शन करेन खाली. तिघांना पण फॉलो करा मस्तपैकी. आता प्रसाद घेतोय, दोरा घेतो, प्रसाद घेतो, मग जाणार भीमशिला. भीमशिलावरून जाणार भैरवनाथ मंदिर. आणि अजून एक जरा प्लॅनमध्ये ट्विस्ट येणार आहे, स्टे ट्यून त्याच्यासाठी. मित्रांनो, आता आलोय आपण भीमशिला जवळ. भीमशिला इथे आता आपण आलो. पाठीमागे भीमशिला. मित्रांनो, माझ्या मागे जी आहे ही आहे भीमशिला. 2013 साली जेव्हा केदारनाथमध्ये प्रलय आला तेव्हा वरून जो काही पाण्याचा लोंढ जो आला तो ह्या भीमशिलेमुळेच 2 विभागामध्ये विभागला गेला, दोन हिस्स्यामध्ये. आणि त्याच्यामुळे ह्या मंदिराचं रक्षण झालं. आणि ज्या वेळेला महाभारत संपल्यावरती पांडव महादेवांच्या शोधामध्ये जेव्हा येत होते त्यावेळेला महादेव इथेच केदारनाथमध्ये नंदीचं रूप घेऊन लपले होते. आणि त्यावेळेला जे पांडवांमधले जे भीम आहेत, सर्व शक्तिमान भीम, तर ज्या वेळेला महाभारत संपलं आणि पांडव जेव्हा स्वर्गाच्या दिशेने जात होते, स्वर्गाच्या दिशेने जात असताना त्यांना महादेवांचं दर्शन घ्यायचं होतं. महादेव त्यावेळेला इथे नंदीचं रूप घेऊन त्यांच्यापासून लपले होते. त्यावेळेला महाशक्तिशाली भीमने 2 डोंगरांवरती आपली पाय ठेवून महादेवांना शोधण्याचा प्रयत्न केला होता. आणि असं मानलं जातं की या भीमशिलेवरती महाशक्तिशाली भीमचे पायाचे निशाणे आहेत असं म्हटलं जातं. तर आत्ता आपण आलोय मंदिराच्या बॅक साईडला. आणि ते बघा तिथे दिसतं ते भैरवनाथाचं मंदिर आहे, तिथे सुद्धा आपल्याला जायचं आहे. आणि हा बॅक साईडचा व्ह्यू, भाई साहब ग्लेशियर्स जबरदस्त. तर चला मित्रांनो, आता कालभैरवचा ट्रेक सुरुवात करूया. भैरवनाथचा ट्रेक आहे, सुरू करूया. अर्ध्या किलोमीटरचाच आहे, मॅक्झिमम 1 किलोमीटर, त्याच्यावर नाही आहे. तर आता जातोय सावकाश सावकाश चालत. केदारनाथ मंदिराच्या डाव्या बाजूनेच ट्रेकला सुरुवात होते. जिथून अमृतधारा येते त्याच्या साईडनेच ह्या ट्रेकला सुरुवात होते. तिकडून चालत 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 सावकाश सावकाश जायचं आहे. तर आत्ता जायचं सावकाश सावकाश. अर्धा किलोमीटरचा ट्रेक आहे. दीपे आणि मी आहे, पुढे प्रतीक आणि मोन्या गेलेत. चला जाऊया सावकाश सावकाश. मेडिटेशन चालू आहे जबरदस्त. आणि हा आपल्याला वरून व्ह्यू दिसतो संपूर्ण केदारनाथचा. हॉटेल्स, मंदिर सगळं दिसतंय. पोचलो भैरवनाथच्या मंदिरमध्ये. चला जाऊया. जबरदस्त व्ह्यू आहे इकडून, संपूर्ण केदारनाथचा व्ह्यू आहे. चला दाखवतो. भैरव बाबा आलो आपण भैरव बाबाच्या मंदिरात. आणि हा आहे संपूर्ण केदारनाथचा व्ह्यू भैरव बाबाच्या मंदिरातून. जबरदस्त व्ह्यू. आणि वरती सगळं झालंय फॉग जबरदस्त व्ह्यू आहे. तर आत्ता पोचलो आम्ही तिघं सुद्धा. आणि कडक. प्रतीक कसं वाटतंय वरती येऊन एवढं? मला काय म्हणशील?
आणि आमचा काय नेहमीप्रमाणे चौथा मेंबर यायचा आहे. तिघं आलोय, तो येतो सावकाश सावकाश चालत. मंदिरात फिरून आलो आणि हा बघा कुठे बसलाय, धुनीमध्ये. होम मध्ये जाऊन बसलाय, झोपला आहे. म्हणजे थंडी लागते बिचाऱ्याला आणि पावसातनं भिजलाय पण. त्या भैरव मंदिरात म्हटलं जातं, ही जी भैरव बाबांची मूर्ती आहे ह्याच्यावरती हा जो डोंगर आहे, हा जो कडा आहे, हे एका डोंगराचं टोक आहे असं म्हटलं जातं. आणि ह्या टोकाला सुद्धा तेवढंच महत्त्व दिलं जातं असं म्हटलं जातं. हा संपूर्ण डोंगर आहे आणि आपण ज्यात उभे आहोत ते डोंगरावरती उभे आहोत आणि हे डोंगराचं टोक आहे. तर झालं आता मस्तपैकी दर्शन. टोपी घातली दवपड होतं म्हणून आणि महाकालचा टिका पुसला गेला, पण जाऊ दे काय प्रॉब्लेम नाही. आणि आता पाठवून येतात तिघे चालत. जबरदस्त जबरदस्त व्ह्यू आहे. जेवढे दिवस इकडे राहिले तेवढे दिवस तुम्हाला कमीच वाटतील. तर आम्हाला समजत नाही, काल 4 वाजता आम्ही आलो होतो आणि आत्ता कधी 1 वाजला काय आम्हालाच समजत नाही. एवढा टाईम असं एवढा फास्ट गेला की काय समजलंच नाही. 4:15 वाजता आम्ही काल रूममध्ये आलो, 4:30 वाजता. 4:30 वाजतापासून आत्ता सकाळी आत्ता दुपारचा 1 वाजतोय. पटापट पटापट टाईम गेला. पण वरतीट आहे. जेवढे खालून वरती चालत येताना कष्ट घ्यावे लागतात, वरती आल्यावर सगळं विसरून जायला होतं. कारण व्ह्यूज एवढा जबरदस्त आहे. कडक कडक कडक. चला आता जाऊया मस्त की जेवूया आणि जेवून आपल्या परतीच्या प्रवासाला जाऊया. तर मित्रांनो, आपण जे आता वरती भैरव मंदिरामध्ये गेलो होतो त्याला भूकुंड भैरव असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हे जे भैरव मंदिर आहे तो संपूर्ण केदारनाथचा रक्षक आहे असं सुद्धा म्हटलं जातं. संपूर्ण केदारनाथचा रक्षक आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही केदारनाथची यात्रा करता, केदारनाथची यात्रा केल्यानंतर, केदारनाथचं दर्शन झाल्यानंतर जर तुम्ही भैरव मंदिराचं दर्शन घेतलं नाही तर मग ही जी यात्रा ही सफल होत नाही असं म्हणतात. तर आपण आता तेच दर्शन घेऊन आलो आणि आता आपण खाली उतरतोय. आणि हे बघा खाली उतरत आहेत. हा वरचा आणि तो जो मधला आहे दोघे पण पडलेत आणि चांगलेच दणकून पडलेत सरकून. अशा ठिकाणी अशा रिस्क घेणं खूप रिस्कीच आहे, खूप धोकादायक आहे. समजा तर इकून चुकून माकून पाय सरकलं तर डायरेक्ट खाली आहे, भोज्जा आहे. त्यामुळे प्लीज जर अशा ठिकाणी आला तर अशी रिस्क कधीच घेऊ नका. हे दोघं पण पडलेत. पहिला आहे जो वरती येतो आणि जो मध्ये आहे टोपी घालून तो. आणि हा संपूर्ण असा केदारनाथचा व्ह्यू आहे कडकवाला. तर ही नदी येते आणि हा ब्रिज क्रॉस करून वरती भैरव बाबाला जायचंय. इथून सरळ वरती भैरव बाबाकडे. मित्रांनो आलोय जेवायला. काल जिथे आपण आलो होतो तिथेच आलोय. काल मी आणि प्रतीक दोघं होतो. आज मोने आणि त्या साईडला दीपेश बसलाय. ऑर्डर दिली आहे मस्त की 2 काय ते आपलं थाली, 2 थाली आणि 1 दाल चावल. आणि दीपेशने अजून 1 दाल चावल मागवलाय. ते तो जेवतो मग निघूया बॅक टू पॅव्हिलियन. आत्ताच जेवून झालं आणि आता आम्ही चाललोय मंदिराच्या मागच्या बाजूला. कशासाठी दाखवतो तुम्हाला. तर आपण आलो होतो इथे हे जल घेण्यासाठी. त्यामध्ये आतमध्ये जो जल आपण जे अर्पण करतो ते जल इथे पाठीमागे तिकडनं छोट्या छोट्या अशा कॅनमध्ये भरून देतात. तर ते आपण घेतले. थोडक्यात देवावरचं जे काही जल आहे ते आपण घेतले आणि आता ते घेण्यासाठी आपण आलो होतो. आता मस्त की बॅगा उचलूया आणि जाऊया खाली चालत चालत सावकाश सावकाश. चला मित्रांनो निघालेलो आहे. थोडीशी फक्त शॉपिंग करायची. शॉपिंग झाली की मग खाली जाणार. चला मित्रांनो निघालोय आता 4 जण मस्त की चालत चालत. आता सावकाश सावकाश. आपल्याला काही घाई नाही जायची आणि आपल्याला काही कुठे जायचं नाही. उद्याच निघायचं होतं आपल्याला. त्यामुळे रात्रीपर्यंत आपल्याला पोचायचं. आता वाजले किती बरोबर वाजले किती. माझं वॉच 3 वाजले. बरोबर 3 वाजलेत. बघूया खाली किती वाजेपर्यंत पोचतो. चला मोने भाई. हाऊस टू जोश. यस सर. हाय सर. हाय सर. परत एकदा हाऊस टू जोश. हाय सर. कडक. चल
बर्फ बर्फ बर्फ. आणि हा आपला रोड. चला, काय सीन आहे भाई, काय सीन आहे जबरदस्त. चला, शॉर्टकटने जायचंय, सावकाश सावकाश जायचंय. लोक जात आहेत, अशी काल आमची अवस्था होती शॉर्टकट मारताना. हे आम्ही होतो कालचे बसलेले, काठी घेऊन उभे. हे आम्ही होतो असे. मी काल संध्याकाळचे आम्ही कालच्या ट्रेकच्या वेळेचे आम्ही. बाबा बाबा. खूप मोठा शॉर्टकट मारला आहे आणि हा शॉर्टकट डायरेक्ट आपल्याला तिथे नेईल खाली. चला, आला आपला पहिलाच ब्रेक. आता 2 लिमका, 2 माझा आणि 1 किटकॅट. मस्त आहे की. अजून जायचं आहे 4 किलोमीटर. 4-4.5 हो गया ना किलोमीटर. 4.5 किलोमीटर झालं आहे. अजून किती 15 किलोमीटर जायचं आहे. चला निघूया आता मित्रांनो. 1 तास झाला आपल्याला चालून आणि 1 तासामध्ये आपण कव्हर केलं आहे 6 किलोमीटर. चांगला आपला ॲव्हरेज स्पीड आहे. 6 किलोमीटर 1 तासात कव्हर केलं आहे. चांगले चाललं आहे. हे जरा हळूहळू चालत आहे. अजून 6च्या ॲव्हरेजने आपण पकडलं ना तरी 4 तासात आपण पोचू खाली. म्हणजे आपण 3 वाजता 4 वाजता सुरुवात केली आहे ना. 8, 8:30, 9 वाजेपर्यंत पोचू. आमचं पण टार्गेट तेच आहे, 9 वाजेपर्यंत पोचायचं खाली 5 तासात. बघू तर किती वेळ लागतो अजून. मस्त स्पीड आपण मेंटेन केला आहे आणि शॉर्टकट नुसतं आपण मारत जातोय. आता पण आपण शॉर्टकटने देतोय. आपलं पडलो असतो. पाठीमागे आहे मोन्या थांबला आहे पाठीमागे. जबरदस्त नुसते शॉर्टकट. तर आता रामबाडाचा ब्रिज इथून दिसतोय. तर अजून नाही म्हटलं तरी अर्धा पाऊण तास जाईल आपल्या तिकडे पोचायला. बघूया किती वेळात पोचतोय ते. या रस्त्याने आम्ही आलो आणि इकडे येऊन शेवटी माती खाल्ली. या इकडे पडपडत कसे आलो पलीकडे आणि आता परत रस्त्याला लागलोय. तर आता शॉर्टकट संपलेले आहेत आणि मेन रस्ता चालू झाला आहे परत एकदा. नंतर काडकून खामकून बघा नुसते खच्चर. हे सिमेंट घेऊन जातो, तो कांदे बटाटे घेऊन जातोय, सगळेजण सामान घेऊन जात आहेत. खच्चर एक खच्चर. तर आपण चालत खाली उतरते. चला सावकाश जाऊया. मी सारखं आम्ही तिघं पुढे आहे. दीपेश येतोय आपला पाटणं. आपण तिघं पुढे, दीपेशून पाटणं येतोय नेहमी सारखंच. चला जाऊया डायरेक्ट. आता डायरेक्ट कुठला तो ब्रिज आपला, ब्रिज कुठला तो आपला, प्रतीक ब्रिजचं काय ते रामबाडा ना. रामबाडा ब्रिज तिकडे डायरेक्ट स्टॉप होणार आपला. चला जाऊया. केदारनाथमध्ये परत एकदा हेलिकॉप्टर सर्व्हिस नीट झाली आहे. हे बघा चाललंय आता डुगडू. चला आपलं हेलिकॉप्टर बघ बघा. हे मोन्याचे हेलिकॉप्टर, हे माझी हेलिकॉप्टर, हे प्रतीकचे हेलिकॉप्टर. चला मोन्याला हेलिकॉप्टर न्यायचं आहे. तो प्रतीकने एक उपाय सांगितला. प्रतीक काय आहे? परत वर जा आणि खाली ये. 7 किलोमीटर आलोय आम्ही. मोन्या परत जातोय वरती. जातोस ना. मोन्या म्हणतो एकदा ट्रेक केला वाज झालं. मोन्या दमलाय आता. चला आता डायरेक्ट जाऊया रामबाडाला. तर आता गौरीकुंड राहिलंय 8 किलोमीटर. चांगल्या स्पीडमध्ये आपण चाललोय. 8 किलोमीटर राहिले आणि वाजले किती प्रतीक? वाजले किती रे? 6 वाजले बरोबर 6 वाजलेत. 2 तास झाले आणि आपण 14 किलोमीटर आलोय 2 तासात. म्हणजे 7चा आपला ॲव्हरेज आहे. 7 किलोमीटर्स पर आवरच्या स्पीडने आपण चाललोय. अजून 8 किलोमीटर राहिले. ते काय 8 किलोमीटर पण तासाभरात होईल. झापझूप चाललोय आपण मस्तपैकी स्पीडने. बघूया आता
अजून किती वेळ लागतो आपल्याला पोचायला ते. तर थांबलोय कलिंगड घ्यायला. मस्त आहे की मोनरेटो रोड, तिसरी डिश आहे. चला आता कलिंगड खाऊया आणि मग नॉनस्टॉप रूमवरती. चला आता फक्त आता राहिले 6 किलोमीटर. 6 किलोमीटर राहिले, तासाभरात पोचू. 6 किलोमीटर शिल्लक. पाऊस जरा तरी चला भेटूया डायरेक्ट. जर पाणी घ्यायला जरा थांबायचं आहे. अलीकडे पाणी घेऊन जरा रेस्ट घेणार 10 मिनिटं आणि डायरेक्ट परत छू. चला निघूया. आपल्याला अजून राहिले 5 किलोमीटर. 5 किलोमीटरमध्ये पोचू आपण. हे हा कोण आहे? हा बघा कोण तो? अरे हा कोण? इकडे बघे. अरे इकडे बघे. अरे हा कोण? हा कोणतरी ओळखीचा वाटतोय, पण आमचा दीपेश नाही. कारण दीपेशने आधीच सांगितलं होतं मी काय खर्च विचार करणार नाही, चालत येणार. हा भारीच आहे कोणतरी, पण सेम दीपेश. सेम दीपेश, काहीच फरक नाही. तर आत्ता वाजलेत 7:10. ट्रेक उतरायला चालू करून आम्हाला झाले 3 तास. 4 वाजता बरोबर चालू केलं होतं. 3 तास झालेत, 7 वाजलेत. आणि 3 तासात आम्ही कवर केलं आहे 19 किलोमीटर. आता फक्त 3 किलोमीटर राहिलेत. ते काय 15-20 मिनटात होतील. 19, 3, 22, 15 मिनटात 3 किलोमीटर कवर. काम 25. आता बघूया आता किती वेळ लागतोय. 7:11 झाली आहेत आता. बघूया किती वेळ लागतोय ते. बघा मी काय म्हणतो, दोस्ती असावी तशी. त्याचे पाय दुखतोय, ह्याने उचलून घेतलं. मी ह्यांना सांगतोय घेत नाहीत मला उचलून. तो बघा उचलून घेतोय. कांदे बटाटे. मोन्या पण बोललाय मला की पहिला मी राजाला घेणार, नंतर प्रतीकला घेणार. मोन्या काय रूमवर गेल्यावर म्हणतो घेणार आहे. अजून बाकी आहे 2 की 3 किलोमीटर बाकी आहे अजून. ह्याचं ते 3 किलोमीटर संपतच नाहीत. मगाशी तिकडे लिहिलेलं होतं 3 किलोमीटर, म्हणून मी सांगितलं 3 किलोमीटर बाकी आहे. पण आता पण 3 किलोमीटरच बाकी आहे. वाजलेत 7:40. बघूया किती वाजता पोचतोय. तर मित्रांनो आता वाजलेत बरोबर 8 आणि आपलं राहिले अजून 1.5 किलोमीटर. 4 तास झालेत, अजून 1.5 किलोमीटर बाकी आहे. चला. तर काल आपण जेव्हा वरती गेलो तेव्हा इथे काहीच नव्हतं, आणि आज आपण खाली उतरतोय तेव्हा बघा इकडे काय आहे ते. हे बघा, ते कालपर्यंत नव्हतं. वरती आपण गेलो तोपर्यंत, आणि हे आज. बाबा हे कोणतं तरी दुकान सुद्धा होतं इथे. म्हणजे काल रात्री इथे खूपच पाऊस पडलाय, बेकार पाऊस पडलाय. आई ग. आणि मित्रांनो समोरच आपल्याला गेट दिसला. वाजले किती? बरोबर 8:22 झाली आहेत, आणि आपल्याला दिसलाय आपल्या एक्झिटचा गेट. जबरदस्त. म्हणजे आपण किती 4 तास 22 मिनटं, आता ही का 3 मिनटं पकडली, म्हणजे 4 तास 25 मिनटात आपण ट्रेक उतरलोय पूर्ण, अगदी वरपासून. जबरदस्त. पण पोचलो, आणि आपल्या पाठोपाठ तो बघा खच्चर सुद्धा आलाय. ह्याला मी असंच खच्चर किंग असं नाव ठेवलंय, पण आला आमच्या पाठोपाठ का होईना, पण आला. जसं बोलला होता तसं केलं. दमलाय म्हणजे मला म्हणतो माझी बॅग घे तू. म्हटलं घर. मी त्याला एक शब्द वापरला आणि त्याला म्हटलं तुझी बॅग तूच घे. तर आता पोचू आम्ही 10 मिनिटात रूमवरती डायरेक्ट. तर चला डायरेक्ट रूमवर भेटा मग. तर आजला काही भूक नाही आहे म्हणून फक्त केळी घेतली आहेत. तर रूमवर जाणार, मस्त आहे की आंघोळ करणार, आणि मग डायरेक्ट केळी खाऊन झोपणार. कारण झोप जरा जास्त आली आहे. झोपलं नाही ना 2 दिवस प्रॉपर, त्याच्यामुळे. बघू आता रूमवर किती वाजता पोचतोय ते. तर मित्रांनो आलो रूमवरती, मस्तपैकी आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो, आणि आता जरा जेवून झोपायचं. जेवून म्हणजे काय, मगाशी सांगितलं केळी घेतली होती, डायरेक्ट झोपायचं कारण अंग जरा जास्तच दुखतंय. तर मित्रांनो हा व्लॉग इथेच संपवूया. आज आपण आलो केदारनाथवरून पुन्हा एकदा गौरीकुंडला. पण केदारनाथचं दर्शन आणि मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिलेला सरप्राईज हे तुम्हाला नक्की आवडलं असेल, मला याची गॅरंटी आहे. आणि नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुंदर सुंदर कमेंट्स करा, जेणेकरून मला अजून कॉन्फिडन्स मिळेल आणि आपण अजून चांगल्या प्रकारे व्लॉग्स बनवू.
चला तर मित्रांनो, हा व्लॉग इथेच संपूया. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांना हे केदारनाथचे व्लॉग्स आवडत आहेत त्यांनी या व्लॉगचा लाईक आणि शेअर नक्की करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन केदारनाथच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. I promise you, I can read your mind.